नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। जय महालक्ष्मी। मार्गशीर्ष महिना सुरू झाला की महाराष्ट्रात अनेक घरात गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते। हे व्रत केले असता अनेक भाविकांना सुख समृद्धी सुबत्ता प्राप्त झाल्याचा अनुभव आला आहे। मार्गशीर्ष महिना देवीच्या कृपेने भरलेला पुण्याचा, सौभाग्याचा आणि संपत्तीचा महिना। या पवित्र महिन्यात येणारे गुरुवार म्हणजे लक्ष्मी मातेचे विशेष दिवस। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी व्रताचे धार्मिक महत्त्व, व्रत करणाऱ्यांनी स्त्री किंवा पुरुष यांनी काय काय करावे, कोणते नियम पाळावे आणि ह्या व्रताचे चमत्कारिक फल। मार्गशीर्ष गुरुवारी केलेले हे व्रत केवळ धनलाभ देत नाही, तर घरात स्थिरता, समाधान, आनंद आणि सौभाग्याची अखंड वर्षाव करते असा पुराणात उल्लेख आहे। तर चला भक्तिभावाने, शांत चित्ताने महालक्ष्मी मातेला स्मरून आजच्या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कोणतेही धार्मिक कार्य करताना विश्वास, भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची आहे, तरच असे विधी फलदायी ठरून मानसिक स्थैर्य, शांती आणि समाधान देतात। भारतीय संस्कृतीत देव आणि उपवासांना खूप महत्त्व आहे। आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सुरू होत आहेत। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते। गुरुवारी सुवासिनी महिला मनोभावे हे व्रत करतात। देवी लक्ष्मीची पूजा करून रात्री गोड-धोड नैवेद्य देवीला अर्पण केला जातो। बऱ्याच ठिकाणी या व्रताच्या निमित्ताने स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते। श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय आहे। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला काही लोक महालक्ष्मी व्रत असेही म्हणतात। गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नानादी करून तयार व्हावे। सुवासिनी या दिवशी उपवास करतात। सर्वप्रथम पाट मांडावा, त्या पाटावर स्वच्छ कापड अंथरावे। त्यानंतर एक पाण्याचा कलश घ्या, त्यात सुपारी, दुर्वा आणि नाणे टाकावे। कलशासाठी आंब्याची किंवा अशोकाची 5 ते 7 पाने वापरावी। या पानामध्ये नारळ ठेवून कलश तयार करावा। त्यानंतर कलशावर हळद कुंकू लावावे, पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी। यानंतर पाटावर तांदळाची रास ठेवावी आणि त्यावर तयार केलेला कलश ठेवावा। कलशाची पूजा, त्याला फुले आणि अक्षता अर्पण करा। कलशावर ठेवलेल्या नारळाला फुले आणि अक्षता अर्पण करा। यानंतर केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे। पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे। नंतर देवीला स्नान घालावे। पाटावर देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी। देवीच्या मूर्तीला हळद कुंकू लावावे आणि फुलांनी सजवावे। नंतर देवीसमोर गोडाचा, प्रसादाचा, मिठाई, खीर आणि फळे अर्पण करावी। दिवा लावून लक्ष्मी मातेचे ध्यान करावे आणि वैभव लक्ष्मीच्या व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी। जमल्यास महालक्ष्मी नमन अष्टक पठण करावे आणि शेवटी आरती करावी। श्री महालक्ष्मी स्तोत्र हे देवी महालक्ष्मीचे आवडते स्तोत्र आहे। ते प्रथम देवराज इंद्र यांनी वाचले आणि देवराज इंद्राने देवी लक्ष्मीच्या प्रार्थनेसाठी महालक्ष्मी स्तोत्राची रचना केली होती। महालक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते। श्री लक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत। पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राशेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते। हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करावे। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे। शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे। तसे तर कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल। दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी। अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे। 1 महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते। देवीच्या फोटोसमोर बसून
श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे। उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी। शक्य असल्यास ब्राह्मणाला सिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा। स्त्री किंवा पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात। व्रताच्या दिवशी उपवास करावा। फक्त केळी, दूध, फळे खावीत। रात्री भोजन करावे। पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे। त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात। हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडूनही करून घ्यावी। उपवास मात्र स्वतःच करावा। अशा वेळी तो गुरुवार 8 गुरुवारामध्ये धरू नये। एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही। रात्री हवे तर भोजन करू नये। काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल। फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा, फल आहार घ्यावा। व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे। मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे। शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल। एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांनी बऱ्याचदा सुवासाची चांगलीच जाणवेल। व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा। नंतर कुटुंबियासमवेत भोजन करून उपवास सोडावा। तर मैत्रिणींनो, आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील या दिव्य लक्ष्मी व्रताची माहिती जाणून घेतली। जो कोणी भक्त या व्रताची निष्ठेने पूजा करतो त्याच्या जीवनात माता लक्ष्मी सुख, समृद्धी, शांतता आणि संपन्नतेचे सोनेरी किरण पाडते, असा शास्त्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे। मातेसमोर केलेला प्रत्येक संकल्प, प्रत्येक प्रार्थना ती अवश्य फलदायी ठरते। आपल्या घरातही महालक्ष्मीचा सदैव वास राहो, तिची कृपा तुमच्या प्रत्येक पावलावर उजेड घालो, हीच माता लक्ष्मी समोर प्रार्थना। पुढील व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील आणखी एक पौराणिक कथा आणि व्रताचे रहस्य जाणून घेऊ। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।